एक बाप जेव्हा ठरवतो की आपल्या कुटुंबासाठी जगातली कुठलीही ताकद त्याला थांबवू शकत नाही, तेव्हा काय होतं? आज आपण बोलतोय दृश्यम 3 बद्दल. कहाणी सुरू होते तिथून जिथे दृश्यम 2 संपला होता. न्यायालयाने स्पष्ट सांगून टाकलं होतं, वरुणच्या मृत्यूशी जॉर्ज कुट्टी आणि त्याच्या फॅमिलीचा काहीही संबंध नाही. डीएनए रिपोर्ट सुद्धा पोलिसांच्या विरोधात गेले होते. केस अधिकृतपणे बंद झाला होता. जॉर्ज कुट्टी कायद्याच्या दृष्टीने पूर्णपणे निर्दोष ठरला होता. पण मित्रांनो, कायदा एक गोष्ट सांगतो आणि समाज दुसरीच गोष्ट ऐकतो. पुढच्याच प्रसंगात आपण पाहतो की जॉर्ज कुट्टी संपूर्ण कुटुंबासह एका चित्रपटगृहात बसलाय. ते कोणती फिल्म पाहत होते? तर दृश्यम, ज्या सत्य कथेवर एका लेखकाने पुस्तक लिहिलं होतं. त्याच पुस्तकावर आता चित्रपट बनला होता आणि त्या चित्रपटाचा निर्माता दुसरा तिसरा कोणी नसून जॉर्ज कुट्टी असतो. फिल्म ब्लॉकबस्टर हिट झाली होती. चहूबाजूंनी तिची चर्चा होती. पण थिएटर बाहेर पडदाच मीडियाच्या कॅमेऱ्यांनी त्याला घेरलं. एक पत्रकार विचारतो, न्यायालयाने तुम्हाला निर्दोष सोडलं, पण तुमच्या खऱ्या आयुष्य आणि या फिल्म मध्ये कितकं साम्य का? जॉर्ज कुट्टी थंडपणे हसत बोलतो, पोलिसांनी माझ्यावर खोटा आरोप लावला आणि त्याला उत्तर म्हणून मी एक काल्पनिक कहाणी लिहिली, जी आता चित्रपट बनली. बस एवढंच. आणि तो शांत, स्थिर आणि आत्मविश्वासाने तिथून निघून जातो. पण मित्रांनो, तो आतून किती एकटा होता हे फक्त त्यालाच माहित होतं. जॉर्ज कुट्टीची मोठी मुलगी अंजू, ज्या मुलीसाठी त्याने हे सगळं केलं होतं, तिचं लग्न जमवणं आता त्यासाठी सर्वात मोठं आव्हान होतं. स्थळ यायची, बोलणी व्हायची, सगळं जवळजवळ ठरायचं. पण जसं वरुण केसचं नाव समोर यायचं तसे लोक माघार घ्यायचे. आणि न्यायालयाने निर्दोष सोडलं होतं तरी लोकांच्या मनात संशय काही संपत नव्हता. राणी, जी जॉर्जची पत्नी होती, एकदा रडत म्हणते, न्यायालयाने आपल्याला निर्दोष सोडलं तरीही लोकांच्या नजरेला तो संशय कधी संपणार? जॉर्ज कुट्टी तिला समजावतो, इथली स्थळ नाही जमणार, आपल्याला शहराबाहेरची शोधावी लागतील. इतक्यात त्याला कळतं की कोणीतरी जाणून बुजून ही स्थळ तोडतंय. एक मॅरेज ब्रोकर येतो आणि त्यांना सांगतो, तुमच्या विरुद्ध कोणीतरी पडद्यामागून काम करतंय. तो एक संशयास्पद नंबर आहे. जॉर्ज कुट्टी त्याच्या एका रिटायर्ड पोलीस अधिकारी मित्राच्या मदतीने त्या नंबरची चौकशी करतो आणि त्याला मोठा धक्का बसतो. तो नंबर त्याच्याच थिएटर मधल्या मॅनेजरचा असतो, जो दृश्यम 2 मध्ये वॉचमन म्हणून होता. जॉर्ज कुट्टी सरळ त्याच्याकडे जातो आणि त्याला थोबाडीत ओढतो आणि विचारतो, माझ्या मुलीच्या मागे का लागलायस? पण तो माणूस जे उत्तर देतो ते जॉर्ज कुट्टीला आतून हादरून टाकतं. मी पण कुणाच्या तरी कुटुंबाची वाट लावली, आता फक्त माझं कुटुंब सुखात राहावं एवढंच वाटतं. तो स्वार्थी आहे जॉर्ज. ज्या माणसाला तो आपला जवळचा समजत होता, तोच आज त्याच्या पाठीत खंजीर गुपसत होता. या कथेमध्ये एक खूप हृदयस्पर्शी प्रसंग आहे. जोशी तोच माणूस ज्याने पार्ट 2 मध्ये कोर्टात जॉर्ज कुट्टीच्या विरोधात साक्ष दिली होती. तो अचानक आपल्या बायकोला सोबत घेऊन जॉर्ज कुट्टीच्या घरी येतो आणि तो रडत सांगतो, त्या साक्षीनं माझ्या आयुष्याचं वाटोळं लावलं. व्यवसाय बुडाला, घर सुटलं. मला वाटलं मी खूप मोठं पाप केलंय. चर्चच्या पादरीने पण सांगितलं की ज्यांच्याशी वाईट वागला त्यांच्या आधी माफी माग. पण जॉर्ज कुट्टी त्यावर काय सांगतो? तो म्हणतो, तो न्यायालयात जे बोललास ते खरं होतं. उलट त्यामुळे माझा फायदाच झाला. तू माफी मागायची गरज नाही. उलट तुझ्या बेकरी व्यवसायासाठी जेवढे पैसे लागतील ते माझ्याकडूनच घेऊन जा. हे ऐकून जोशी अवाक होतो आणि ज्याला तो आपला शत्रू समजत होता त्याने संकटात मदत केली. आणि मित्रांनो, हीच गोष्ट जॉर्ज कुट्टीला इतरांपेक्षा वेगळी बनवते. तो शत्रूलाही मदत करतो कारण तो माणुसकी विसरत नाही. अजून कहाणी एक नवीन आणि खतरनाक वळण घेते. त्या पत्रकाराच्या मागे एक क्रूर पोलीस अधिकारी असतो. त्याचं नाव असतं साधवान. तो जो आधी जॉर्ज कुट्टीच्या कुटुंबाला छळत होता. आणि सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे ती पत्रकार मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सावधानची स्वतःची मुलगी निघते. बाप लेक मिळून यावेळी जॉर्ज कुट्टीला कोणत्याही परिस्थितीत अडकवायचा कट रचतात. सावधान अंजूच्या लेडी थेरपिस्ट कडे जातो आणि स्वतःची पोलीस म्हणून ओळख सांगतो आणि अंजूचे वैद्यकीय रेकॉर्ड्स मागतो. डॉक्टर नकार देते तेव्हा तो थेट चाकू काढून धमकावतो आणि घाबरलेले डॉक्टर लगेच जॉर्ज कुट्टीला फोन करून सावध करते. पण सावधानची खरी क्रूर खेळी अजून बाकी होती. तो श्रेया आणि तिच्या वडिलांकडे जातो आणि त्यांना बेदम मारहाण करतो आणि विचारतो, चर्च मधून प्रेत गायब करणाऱ्या माणसाकडे इतका मोठा बंगला कसा आला? मुलगी परदेशात कशी गेली? शेवटी श्रेयाचे वडील त्या मारहाणीच्या दबावाखाली तुटतात आणि सत्य बाहेर येतं की त्यांनी वर्षापूर्वी चर्च मधून एक मृतदेह काढून जॉर्ज कुट्टीला दिला होता. आज साधवानला वाटलं की आता जॉर्ज कुट्टीचा गेम ओव्हर झाला. पण तेव्हा श्रेया पोलिसांनी केलेल्या अमानुष छळाविरुद्ध मानधिकारी आयोगाकडे तक्रार करते, ज्यामुळे साधवांच्या चालीला तात्पुरता ब्रेक लागतो. पण मित्रांनो, कहाणीचा सर्वात मोठा धक्का आता बसणार होता. साधवांच्या मागे मूळ सूत्रधार होता प्रभाकर, म्हणजेच वरुणचे वडील. त्या अमेरिकेकडून परत आले होते आणि त्यांची बायको गीता अजूनही मानसिक धक्क्यात होती आणि ती औषधांवर जगली होती. प्रभाकरच्या मनात एकच सोडचा विचार होता, माझा मुलगा मेला आणि जॉर्ज कुट्टीची मुलगी सुखात संसार थाटणार हे मी कधीच होऊन देणार नाही. पण त्यांनी IPS अधिकारी थॉमसला सुद्धा आपल्या बाजूने वळवून घेतलं होतं. आता त्यांचा प्लॅन अंजूचं
लग्न तोडणं नव्हतं तर तिनेच खून केलाय अशा आरोपात तिला अडकवणं होतं. ज्या मुलाशी अजून अंजूचं लग्न ठरणार होतं तो हुबेहूब प्रभाकरचाच माणूस होता. परदेशात त्याचा बिझनेस बुडाला असताना प्रभाकरने त्याला आर्थिक मदत केली आणि बदल्यात सांगितलं की अंजूशी लग्न कर आणि मी सांगेन तसंच वाग. म्हणजेच ते संपूर्ण लग्न एक पूर्वनियोजित कारस्थान होतं. लग्न धूमधडाक्यात पार पडतं. घरात आनंदाचं वातावरण होतं. रात्री अंजू आणि तिच्या नवऱ्यासोबत हनीमून साठी एका रेस्टॉरंटला गेले आणि तिथेच तिच्या नवऱ्याने तिला गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर त्याने खोलीत एक खोटा मर्डर सीन तयार केला जेणेकरून अंजूवर स्वतःच्या नवऱ्याचा खून करण्याचा आरोप आहे आणि ती जेलमध्ये जाईल आणि तो स्वतः परदेशात जाऊन बसेल. त्याच वेळी सावधान जॉर्ज कुट्टीला व्हिडिओ कॉल करतो आणि तुझी मुलगी आता आमच्या जाळ्यात अडकली. हे ऐकता जॉर्ज कुट्टी पायाखालची जमीन सरकते आणि तो रिसॉर्टकडे धाव घेतो. इथे जॉर्ज कुट्टी अंजूजवळ पोहोचतो आणि ती अर्धवट गुंगीत असते. तो तिच्या डोळ्यात पाहून विचारतो, माझ्यावर विश्वास आहे ना अंजू? अंजू रडत बोलते, पूर्ण विश्वास आहे बाबा. तेव्हा जॉर्ज कुट्टी एक असा कठीण निर्णय घेतो जो पाहून कुणाचीही काळीच फाटेल. तो स्वतःच्या हाताने आपल्या मुलीच्या हातावर चाकूने वार करतो आणि तिला जखमी करतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात पण हात थांबत नाहीत, कारण शत्रूला त्याच्या जाळ्यात अडकवायचा हाच एकमेव मार्ग होता. त्याने तो सून असा बदलला की जणू काही साधवांनीच अंजूवर जीवघेणा हल्ला केला आणि त्यानंतर तो थेट सावधानच्या घरी गेला आणि तिथे रेकॉर्डिंग ऑन करून जरब बसवून त्याने साधवांकडून गुन्ह्याची कबुली घेतली की प्रभाकर आणि थॉमसच्या मदतीने ते जॉर्ज कुट्टीच्या कुटुंबाला फसवण्याचा प्रयत्न करतात. जे लोक जॉर्ज कुट्टीला अडकवायला निघाले होते ते स्वतःच पुराव्यासह अडकले. पण मित्रांनो, कहाणी इथे संपत नाही. सर्वात भावनिक प्रसंग अजून यायचा. जॉर्ज कुट्टी आयजी थॉमसला भेटतो आणि त्यांच्या समोर हात जोडतो आणि म्हणतो, प्रभाकर सरांना बदला घ्यायचा असेल तर माझ्याकडून घ्या. माझ्या निष्पास मुलीला यातून मुक्त करा. तो स्वतः न्यायाला समर्पित करतो आणि जॉर्ज कुट्टी स्वतः कबुली करतो की वरुणची हत्या त्यानेच केली आणि त्याला अटक होते आणि तुरुंगात पाठवलं जातं. संपूर्ण मीडियामध्ये ही ब्रेकिंग न्यूज पसरते. 15 वर्षापूर्वीची मर्डर केस शेवटी सुटली. एक बाप आपल्या लेकीसाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य पणाला लावू शकतो हे पाहून लोक थक्क झाले. जॉर्ज कुट्टी जेलमध्ये गेला. घरात दुःखाची लाट पसरली पण कहाणीचा खरा शेवट अजून बाकी होता. टीव्हीवर जॉर्ज कुट्टीच्या अटकेची बातमी पाहून असताना प्रभाकर आपली बायको गीताला विचारतो, आता खुश आहेस ना? आता तरी मन शांत झालं का? आणि गीता शांतपणे समोर बघत म्हणते, नाही, मला अंजूच पण हवी आहे. याचा अर्थ तिची दुश्मनी आणि सुडाची आग अजूनही विझलेली नव्हती आणि या भयंकर वळणावरच चित्रपट संपतो. एक मोठं प्रश्नचिन्ह सोडून जातो. दृश्यम 4 येणार का? आणि अंजू आता खरोखरच सेफ नव्हती. जॉर्ज कुट्टी जेलमधून आपल्या कुटुंबाचे संरक्षण कसं करेल हेच बघायचंय. मित्रांनो, दृश्यम 3 ही फक्त एक सस्पेन्स थ्रिलर मूवी नाही तर हा एका बापाच्या निस्वार्थ प्रेमाचा आणि बलिदानाचा दस्तावेज आहे. तर मित्रांनो, ही होती दृश्यम 3 ची संपूर्ण कहाणी. एका सामान्य माणसाची ही एक असाधारण लढाई होती. कुटुंबाला वाचवण्यासाठी जॉर्ज कुट्टीने घेतलेले निर्णय तुम्हाला पटले का? कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.